नाही जन्म नाही नाव नाही कोणी माता पिता प्रकटला अद्भुत सा ब्रह्मांडाचा हा पिता। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती मनापासून स्वामीमय असं स्वागत आहे। तर स्वामी आपले ब्रह्मांडाचे नायक आहेत, जगाचे चालक मालक पालक आहेत। तर नेहमीच आपल्याला प्रश्न असा पडतच असेल की स्वामी महाराज नक्की कसे दिसत असतील, स्वामी फोटोत दिसतात तसेच असतील ना, ज्या लोकांनी स्वामींना बघितले ते किती भाग्यवान असतील, असे नानाविध प्रश्न आपल्या मनात नेहमीच येत असतील। तर आज आपण स्वामींबाबत हे विशेष जाणून घेणार आहोत। न जाणो आपणच गेल्या जन्मात अक्कलकोटचेच गावकरी असू, आपलाही दिवस त्यावेळी स्वामींना बघून उजाडत असेल आणि आपल्या चुकीवर स्वामींनी आपल्याला चांगलं झापलं देखील असेल। समकालीन बखरीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे स्वामींची उंची अंदाजे 7-7.25 फूट होती। त्यांच्या पादुकांवरून हे सहज लक्षात येईल। त्यांची नखे कापायला न्हावी येत असे। तो म्हणे, स्वामींची नखे इतकी मुलायम की जणू गुलाबाच्या पाकळ्याच, हातानेही तोडले तरी तुटतील। त्यांची ती पावले लोण्याहून मऊ, त्यांच्यात हाडे आहेत की नाही तेही समजत नसे। चिखलातूनही जर स्वामी चालले तरी त्यांची पावले लखलखीत स्वच्छ। त्यांचे पोट मात्र गोल डेऱ्यासारखे, जणू सारे ब्रह्मांडच सामावले त्यात। तर अशी सुंदर स्वामींची मूर्ती अशी डोळ्यापुढं आल्यावर आपल्याला खरोखरच असं वाटतं की स्वामी आपल्यामध्येच आहेत, आपल्यामध्येच आहेत, हम गया नहीं जिंदा है। या वाक्याची प्रचिती आपल्याला असं ऐकलं तरीसुद्धा आपल्याला येते। स्वामींची त्वचा खूप नितळ आणि कोमल होती। आपले स्वामी मनाचे राजे होते। ते कित्येक दिवस अंघोळ करत नसत, तर कधी दिवसातून 4 वेळा अंघोळ करत, पण त्यांच्या शरीरातून सदैव धुपाचा सुगंध येई। स्वामींना सकाळी उठल्यावर गोड खायला अतिशय आवडे। त्यामध्ये कधी खीर, मसाले दूध तर कधी पन्हे। स्वामींची जेवणाची तऱ्हाही निराळीच होती। कित्येक दिवस महिने ते जेवत नसत, अगदी पाणीसुद्धा घेत नसत। तरी कधी त्यांना इतकी भूक लागे की आरामात 600-700 भाकऱ्या ते खात असत। 10-15 बायका सकाळपासून संध्याकाळपर्यंत सकाळपासूनच त्या चुलीवरती भाकऱ्या करायला बसत असत। तर स्वामी कधी कधी कोणाच्या दारासमोर उभे राहून जेवण घाल ग माये असं म्हणत, पण घरच्या बाईने वाढलेलं जेवण तिथेच गाईला घालत। स्वामी बाहेरच जेवायला बसत, त्यावेळी त्यांच्या ताटात गाई कुत्रे येऊन जेवत। स्वामीही त्यांना प्रेमाने घास भरवत असत। गोपालकृष्ण बुवा केळकर हे स्वामींचे समकालीन। त्यांनी त्यांची देही ह्याची देही डोळा स्वामींना पाहिले। त्यांच्यावर त्यांनी बरेच लिखाण रोजनिशीसारख्या स्वरूपात लिहून ठेवले आहे। त्यातील वाचलेला एक भाग जशाच्या तशा इथे आपण आता ऐकत आहोत। तर स्वामी कधी असं गाढ झोपेत असं कोणी कधी त्यांना बघितलंच नाही, आणि फार रात्र झाली की तोंडावरून पांघरून घेऊन स्वतःला झाकून घेत असत। मग पांघरुणातून रात्री 1:30-2च्या सुमारास कधी भारूड तर कधी अभंगाचे आवाज येत। बराच वेळा कुराणातील काही आयतेही आळवत असत। अचानक मोठ्या मोठ्याने वेद म्हणत, कधी कधी कुणाला न समजणाऱ्या भाषेत काहीतरी बोलत असत। असे रात्रभर चाले। अशा कित्येक रात्री मी मठात घालवल्या आहेत। स्वामींना वड, पिंपळ, त्याचप्रमाणे औदुंबर, कडुलिंब ही झाडे विशेष प्रिय होती। एकदा अक्कलकोट गावाच्या बाहेर एक मोठे कडुलिंबाचे झाड होते। एक दिवस रस्त्याने चालला जाणारा एक मुसलमान वाटसरू त्याची फांदी तोडायला लागला। त्याने आपल्या कुऱ्हाडीचा पहिला घाव त्या झाडाच्या फांदीवर घालता क्षणी इकडे मठात स्वामी उठून उभे राहिले आणि भक्तांना म्हणाले, अरे बघा रे, कोण हरामखोर त्या फांदीवर कुऱ्हाडीचे घाव घालत आहे। तर पालखीची दांडी तो तोडतो आहे। भक्त मंडळींना मग गावाबाहेर जाऊन त्या मुसलमानाला झाड तोडण्यापासून परावृत्त केले। स्वामी लहान मुलांबरोबर आंधळी कोशिंबीर, लपाछपी आणि गोट्या देखील खेळत असत। त्यांना प्राणीही प्रिय होते। नंदा नावाची गाय त्यांची आवडती होती। स्वामी तिला प्रेमाने भरवत, मग ती सुद्धा स्वामींना आपल्या जिभेने खराखरा चाटे। स्वामी कधी कधी तिच्या 4 पायांमध्ये जाऊन बसत आणि तिच्या आचळांना तोंडाने ढुशी देत, मग ती सुद्धा आपल्या पाळणा स्वामींसाठी मोकळा करे। धारोष्ण दूध मनसोक्त पिऊन झाल्यावर स्वामी नंदागाईला मिठी मारून माझी माय गती असं म्हणत आणि दुधाने माखलेल्या आपल्या अंगाकडे पाहत स्वतःच हसत।
तर स्वामींचे स्वरूप स्वामी असे आहे की स्वामी अक्कलकोटीचे म्हणजेच बुद्धिगम्य आहेत. ते स्वतःच म्हणाले, अकल से खुदा पहचानो. निष्क्रिय व जुजबी वागणाऱ्याला आणि चिंतन न करणाऱ्याला स्वामींच्या कृपेचा व शक्तीचा बोध होणार नाही. स्वामी अद्भुत आहेत. निर्बुद्ध व चंचल असणाऱ्याला स्वामींचे स्वरूप व त्यांची विलक्षण कृपासत्ता आणि त्यांचे विलक्षण व्यवहार कळणार नाहीत व अनुभवास येणार नाहीत. स्वामी एकमेव चिरंतर सत्य आहे, बाकी मायाभ्रम आहे. ते सर्व शक्तिमान असे सर्व विश्वाचे मालक आहेत. स्वामी अवधूत आहेत. स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत. ते अव्यक्त आहेत. ते भक्तांसाठी नामरूप घेतात. स्वामी ओंकारातील पहिला स्वर, अकारातील म्हणजे शेषशाही विष्णू भगवान आहेत. स्वामींना कुळ, जात, धर्म, पंथ, संप्रदाय नाही. त्यांची जात सर्व संतांप्रमाणे कळवळण्याची आहे. स्वामी अचलोपण आहेत, म्हणजेच उपमान देता येण्यासारखे आहेत. अथांग सामर्थ्य व ज्ञानरूप आहेत. स्वामी अमर, अतर्क्य, सर्वोत्कृष्ट आहेत. स्वामी तपोमय, अजर, यतीश्वर आहेत. ते स्वामी आहेत. सर्व देवता आणि रिद्धिसिद्धी स्वामींची पूजा करतात. स्वामींना काम, क्रोधादी विकार नाहीत, तसेच संकल्प आणि विकल्प नाहीत. ते सर्व साक्षी आहेत. स्वामी सर्व विश्वातील अर्थ, आनंद, प्रेम आणि सुखरूप आहेत. स्वामीच सर्व जीवातील प्राण व तेज आहेत. स्वामी नित्य जागृत आहेत, म्हणजेच स्वामींची सर्व देवस्थाने स्वामींच्या अस्तित्वाने जागृत आहेत. स्वामी महाराज हे अतिसूक्ष्म व अतिविराट वृक्षासारखे वटवृक्षाच्या तळी व मुळात आहेत, म्हणून साध्या पार्थिव दृष्टीला त्याचे दर्शन होणे अवघड आहे. स्वामी निरावलंबासी म्हणजे त्यांचे आसन कशाच्याही आधारावर अवलंबून नाही. त्यांचे स्थान चंद्र, सूर्य, तारे, उदयास्तरा पलीकडे आहे. सर्व विश्वाला व्यापून दंशागोळे उरलेले आहे. स्वामी सर्व जीवांचे पापी किंवा पुण्यवान सुहृदय म्हणजे जिवलग आहेत. जीवांच्या उद्धारासाठीच त्यांनी सदेह अवतार या मृत्यूलोकात घेतलेला आहे. स्वामी अंतसाक्षी व अनंत परमात्मा आहेत. स्वामी अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी आहेत. स्मरण करताच भक्तांच्या हाकेला धावून येणारे आहेत. स्वामी अमुक आहेत, म्हणजेच होणाऱ्या गोष्टींचे कर्तपण ते स्वतःकडे घेत नाही. ते निर्मोही, निरंकारी, तुल्यानंद, स्तुतिमोही व निर्विकारी साक्षी आहेत. म्हणून ते म्हणायचे, मला नमस्कार करा किंवा करू नका, माझे नामस्मरण, पूजा करा किंवा करू नका, मी आहेच. स्वामी अहंभावहीन, प्रसन्नात्मक भाव असे आहेत. ते भक्तांवर नित्य प्रसन्न असतात. त्याच्या पापवृत्तीवर, संकटावर ते रागवतात व त्याची देहशुद्धी व चित्तशुद्धी घडवून आणून त्याला मोक्षप्राप्ती घडवतात. स्वामी त्रिलोकाश्रय म्हणजे स्वर्ग, पृथ्वी, पाताळ यांचे आधार व आश्रय आहेत. स्वामी आत्मसंभव, आत्मतत्वातून निजरूप आणि प्रेरणा किंवा स्फूर्तिरूप व्यक्त होणारे आहेत. स्वामी त्रिविध तापहर आणि अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक तापहरण करणारे, भक्तकाम, भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आणि सर्व संकटापासून वाचवणारे आहेत. स्वामी परमेश्वर आहेत. यांची दुष्ट प्रवृत्ती व व्यवहार ते सहन करतात. म्हणूनच सुंदराबाईची मनमानी ते सहन करत असत. सर्व विश्वच आपल्या हातात गोटीच्या स्वरूपात धरून ठेवले आहे, तरी कोप झाल्यास सर्व विश्वाचाही संहार होईल म्हणून स्वामी रागवत नाही, तर अपराधांना क्षमा करतात. म्हणून स्वामी ब्रह्मांड नायक आहेत. स्वामी म्हणतात, मला राग आला असता तर सगळ्यांची भाजी करून खाल्ली असती. स्वामी भावविरती आहेत, म्हणजेच मोहापासून निर्माण होणाऱ्या ममतेचा स्पर्श स्वामींना नाही. स्वामी चिदंबर व दिगंबर आहेत. चित आणि दिग हेच त्यांचे वस्त्र आहे. असे विराट रूपी ते चिन्मय चैतन्यरूप आहेत. स्वामींची कृपा उदंड व त्याच्या मुखातून येणारे श्रीवचन हे अविनाशी त्रिकालबाधित सत्य आहे. स्वामी म्हणतील तेच शेवटी खरे होईल. स्वामी कालांतक आहे, म्हणजे मायास्वरूप काळशक्तीचा अंत करणारे आहेत. त्यासाठी ते कृतलक्षण म्हणजेच सर्व दासिद्ध आहेत. ते कृपासागर आहेत. तर असे हे आपले स्वामी महाराज
कृतागम म्हणजे वेद निर्माण करणारे आहेत. तर स्वामींविषयी आपण कितीही बोलले तरी ते कमीच आहे. स्वामींनी भक्तांना स्वतःचे प्रतीक म्हणून स्वामींनी भक्तांना आत्मलिंग भेट दिले. स्वामी धी बुद्धिपती, श्री म्हणजे लक्ष्मीपती, पृथ्वीपती, यक्षपती, देवाधिपती, सर्व देवतांचे देव, सर्व सरकारांचे सरकार आहेत. त्यांच्यापुढे कोणाचीही सत्ता नाही. स्वामी हे विश्वातील तेज प्रदीप्त मूर्ती आहेत. ते तेज स्वामींच्या नेत्रातून प्रकट होते, म्हणून स्वामींच्या नजरेला नजर देता येत नाही. तर स्वामी महाराज आपले ब्रह्मांड नायक आहेत, जगाचे चालक मालक पालक आहेत. तर त्यांच्याविषयी आपण किती बोललं तर ते कमीच आहेत. स्वामी आपले विश्वाचे नायक आहेत. स्वामी महाराज हे दत्तात्रयाचे तृतीय अवतार आहेत. स्वामी म्हणजे स्वामीच आहेत. असे पातकी दीन मी स्वामी राया, पदी पातिलो सिद्धवा उद्धराया, नसे अन्यत्राता जगिया दिनाला, समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला, समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. मला मायना बाप नाप्त बंधू, सखा सोयरा सर्व तू दीन बंधू, नसे अन्यत्राता जगिया दिनाला, समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला, समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.